सुरू आहे। गेल्या तास दीड तासापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती आणि अखेर ही थेट एक्सक्लुझिव्ह क्षणचित्र आपल्या समोर येत आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे। आता मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दादरला शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत। त्या नेत्यांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तासापासून चर्चा सुरू होती। भेटीमागचं नेमकं राज काय ह्यामागे आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। काय नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होतीये। नवं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांना आज भेटलेत। हे मंत्रिमंडळ विस्तार राज्याचा होणं अजून बाकी आहे, त्यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। प्रचंड उत्सुकता या भेटीमागे सगळ्यांनाच आहे आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहत आहे। पण सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याशी जोडले गेले। देवेंद्र, ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची काय साधारणपणे चर्चा झालेली असू शकते? कोण कोण त्यांच्यासोबत आणखी उपस्थित आहेत त्या ठिकाणी? प्रीती, साधारण दीड तासापासून देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये दादर इथल्या शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेट सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांचं काही दिवसापूर्वी हेपबोन शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी आलेले आहेत। हा एक भाग असला तरी आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यामध्ये जे काही राजकारण पाहायला मिळतंय, सत्तांतर झालेलं आहे, या पार्श्वभूमीवरती या दोन नेत्यांच्या या महत्वाच्या भेटीकडे पाहिलं जात आहे। त्याचसोबत मनसे आणि भाजप जी आहे ती गेल्या काही काळापासून जवळीक वाढते आणि त्या दृष्टीने देखील आपण भेटीकडे बघू शकतो। आगामी दिवसांमध्ये राज्यामध्ये अनेक महत्वाच्या निवडणुका होतात आहे, महानगरपालिकांच्या निवडणुका होतात आहे आणि यामध्ये भाजप आणि मनसे सोबत येईल का, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील या सगळ्या भेटीला महत्व आहे। तसंच आपल्याला माहिती आहे की कालच अनेक अशा बातम्या आल्या होत्या की अमित ठाकरे जे आहेत ते या नव्या सरकारमधल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून पाहायला मिळतील। भाजपने मनसेला तशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे। राज ठाकरेंनी या बातम्या चुकीच्या असल्या असं सांगितलं असलं तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सगळी भेट जी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातली महत्वाची मानली जाते। त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमधून एक मोठा गट बाहेर पडला, सत्ता स्थापन केली शिंदे गटाने आणि त्यामुळे शिवसेनेची सध्याची राजकीय जी काही लढाई चालू आहे त्या पार्श्वभूमीवर देखील मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट महत्वाची आहे। जी निश्चित देवेंद्र, या दीड तासामध्ये नेमकं काय घडलेलं असू शकतं, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली असू शकते, हे अगदी येत्या काळात स्पष्ट होईल असं म्हणायला हरकत नाही। कारण राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही बाकी आहे आणि त्या दरम्यान नेमकी कोणाची वर्णी लागते, त्यामध्ये काही गणितं बदलतायत का, यावरून आता आपल्याला म्हणता येईल की भेटीमध्ये नेमकं काय झालेलं असू शकतं। कारण ही भेट या दृष्टीनं खरं तर जास्त महत्त्वाची मानली जाते। भले राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झालेली आहे, त्यांच्या भेटीसाठी निश्चित देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचले, मात्र राजकीय दृष्टीने सुद्धा या भेटीकडे निश्चित पाहिलं जातंय। काय नेमकं घडतंय, काय या भेटीमध्ये चर्चा झालेली असू शकते, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की काही शिवसेनेचे जे ग्रामीण नेते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ज्यांना शिवसेना भवनावर खरं तर उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं होतं, बैठकीसाठी बोलवलं होतं, मात्र ते सुद्धा राज ठाकरे यांच्या घरासमोरून जात असताना घोषणाबाजी करत गेलेले आपण पाहिले। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा परत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आजची झालेली ही भेट आणि त्यानंतर आता राजकीय चर्चांना आलेलं उधाण, या सगळ्याचं नेमकं काय फलित हाती येत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड दोन तासापासून चर्चा झाली। जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं त्यावेळेला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्यानंतर आपण आपली प्रत्यक्ष भेट घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं राज ठाकरेंना आणि त्यानुसार आता देवेंद्र फडणवीस भेटीसाठी दाखल झाले होते। जवळपास दीड दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खरं तर 2 दिवसापूर्वी ही भेट ठरलेली होती, मात्र पावसामुळे ती भेट रद्द करण्यात आली आणि अखेर आज ही भेट पार पडली आहे आणि भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा आपण तिथून रवाना झालेला पाहतोय दृश्यांमध्ये। एकंदरीत 1.5-2 तासांच्या या दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं असेल याबाबत उत्सुकता आहेच। आपण पाहिलं की अमित ठाकरे यांच्या
मंत्रिपदाबाबत सुद्धा अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र या सगळ्यावर झी 24 तासशी बोलताना राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती की ही माहिती संपूर्णपणे चुकीची आहे किंवा मग या संपूर्ण प्रक्रियेतच मुळात मनसेचा कुठला सहभाग नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे त्या ज्या चर्चा अमित ठाकरे यांच्या मंत्रिपदाबाबतच्या सुरू झाल्या होत्या त्यांनाही एक प्रकारे पूर्णविराम मिळाला. आणि आता आज अखेर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची ही भेट घेतलेली आहे आणि ही भेट घेऊन आता तिथून ते रवाना सुद्धा झालेले आहेत. अमित ठाकरे यांच्या मंत्रिपदाविषयी विचारणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा कालची बातमी खोटी आहे असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केलेला आहे पत्रकारांशी बोलताना. ही सदिच्छा भेट निश्चितच होती कारण राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया सुद्धा नुकतीच पार पडली होती आणि आता राजकीय वर्तुळातून सुद्धा या भेटीकडे पाहिलं जात आहे कारण मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अजूनही बाकी आहे आणि त्यापूर्वी झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. राज ठाकरे यांची भेट घेऊन फडणवीस अगदी काही क्षणापूर्वी इथून रवाना झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची ही भेट घेतलेली आहे आणि फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5-2 तास चर्चा झाली. नुकतीच राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता आजच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. या भेटीनंतर पत्रकार समोर आल्यानंतर मात्र कालची बातमी खोटी असं म्हणताना अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार का या ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याला सुद्धा पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिल्याचं दिसतंय. झी 24 तासशी बोलताना सुद्धा प्रतिक्रिया देताना सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की या संपूर्ण प्रक्रियेतच मुळात मनसेचा कुठला सहभाग नाही त्यामुळे मंत्रिपदी अमित ठाकरे नसतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याबाबत आणखी तपशील घेऊयात. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याशी जोडले गेले. देवेंद्र, नुकताच फडणवीस या ठिकाणाहून रवाना झाल्याचं कळते शिवतीर्थावरून. काय आणखी अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? रिद्धी, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट जवळपास 1.5 तास सुरू होती. देवेंद्र फडणवीस आता नुकतेच शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सध्या ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवरती या दोन नेत्यांची भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. खास करून मनसे आणि भाजप जी आहे ती गेल्या काही काळापासून जवळीक वाढताना पाहायला मिळते आणि एकूणच या पार्श्वभूमीवरची ही भेट आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांची काही दिवसापूर्वी हिपबोन शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणत असले ही भेट घेतली असली तरी सध्याची सध्याचं सगळं वातावरण पाहता ही भेट जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे. कारण आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महत्त्वाच्या निवडणुका होतात. त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप यांच्या मध्ये जवळीक होतीये का किंवा युती होतीये का, थेटपणे युती होतीये का, हे देखील या भेटीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचसोबत सध्या शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गट जो बाहेर आलेला आहे, सत्ता स्थापन केली आहे. निश्चित देवेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवतं. या क्षणाच्या अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे